6वीच्या गणित वर्गामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मी सौ विद्या समीर खडके, दी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीची विश्वास लक्ष्मण कुलकर्णी प्राथमिक शाळा नवी पेठ अहमदनगर या ठिकाणी उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे। आज आपण अपूर्णांकावरील क्रिया प्रकरण 4 अपूर्णांकावरील क्रिया यामध्ये गुणाकार आणि भागाकार या उपघटकांचा अभ्यास करणार आहोत। मागील तासामध्ये आपण अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी कशा पद्धतीने करायची ते पाहिलेले आहे। मग यामध्ये बेरीज किंवा वजाबाकी करायची असेल तर आपल्याला काय करावं लागतं की त्या अपूर्णांकाचे जे छेद आहेत ते छेद जर समान नसेल तर ते समान करून घ्यावे लागतात आणि नंतरच मग आपल्याला अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी क्रिया करावी लागते। आता आपल्याला अपूर्णांकांचा गुणाकार करायचा आहे। मग हा गुणाकार करण्यासाठी पहा, आता उदाहरण घेतले आपण 4/7 गुणिले 2/3 अशा पद्धतीचा गुणाकार आपल्याला करायचा आहे। आता हा गुणाकार कशा पद्धतीने करतात हे आपण प्रथम आकृतीच्या सहाय्याने अभ्यासू। आता यामध्ये पहिला अपूर्णांक काय दिलेला आहे आपल्याला 4/7 दिलेला आहे। मग हा अपूर्णांक आपण आयताकार आकृतीत रेखांकित पद्धतीने दाखवू। मग पहा, आता याच्यामध्ये एक अशी आयताकार पट्टी घ्यायची आहे आणि या आकृतीकडे पाहिलं तर आता हा आयत झालेला आहे। आता याच्यामध्ये पहा तुम्हाला काय दिसतंय की याचा छेद 7 आहे, म्हणजेच ह्या एका भागाचे एका आयताकार पट्टीचे आपल्याला काय करायचे आहे, छेदा इतके समान भाग करायचे, म्हणजे 7 भाग करायचे आहे। मग पहा आपण 7 भाग करू याचे। 1 2 3 4 5 6 आणि 7 अशा पद्धतीने एका आयताकार पट्टीचे आपण काय केलेले आहे 7 समान भाग केलेले आहेत। आता 7 समान भागापैकी किती भाग अंशाचा दाखवलेला आहे 4 भाग। मग 4 भाग अंशाचा दाखवलेला आहे, म्हणजे 7 भागापैकी 4 भाग घेतलेले आहेत। मग तेवढे भाग घेतले म्हणजे ह्या आकृतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तेवढे भाग रेखांकित करायचे आहेत। आणि मग आपण रेखांकित करण्यासाठी काय करणार आहोत, याचे 4 जे भाग आहेत त्या भागांना अशा तिरप्या रेषांनी रंगवू। पहा याच्यामध्ये आपल्याला कोणता अपूर्णांक दिसतोय की 7/1 म्हणजे 7 समान भाग केले आणि 7 समान भागांपैकी 4 भाग रेखांकित केलेले आहेत, म्हणजे या अपूर्णांकामध्ये आपल्याला 4/7 हा अपूर्णांक दिसतोय। आता या अपूर्णांकाचा 2/3 भाग आपल्याला घ्यायचा आहे। 4/7 चा 2/3 भाग घ्यायचा आहे। म्हणजे काय करायचं, आता आपण ही जी संपूर्ण आकृती आहे या संपूर्ण आकृतीचा 2/3 भाग काढण्यासाठी काय करणार आहोत, या दुसऱ्या अपूर्णांकाचा जो छेद आहे तो छेद 3 आहे, म्हणून आता काय करणार आहोत, या संपूर्ण आकृतीचे आपल्याला 3 समान भाग करायचे आहेत। आणि ते 3 समान भाग कसे करणार आपण आता आडव्या रेषा मारून करणार आहोत। पहा याचा हा एक भाग झाला आणि हा दुसरा आणि हा तिसरा, म्हणजे एका आकृतीचे या संपूर्ण 4/7 हा जो अपूर्णांक होता या अपूर्णांकाचे आपण आता 3 भाग केलेले आहेत आणि 3 भागापैकी अंश किती दिलेला आहे 2 दिलेला आहे। मग 2 अंश आहे, म्हणजे आता ह्या 3 सारख्या भागांपैकी हे 3 सारखे भाग झालेत, या 3 सारख्या भागांपैकी 2 भाग काय करायचे आहेत आपल्याला रेखांकित करायचे आहेत। आणि मग आता मग आपण अशा पद्धतीने तिरप्या रेषा घेऊन त्याचा 4/7 भाग रेखांकित केलेला होता। आता आपल्याला यातले 2 जे भाग आहेत, म्हणजे हा एक पूर्ण भाग आणि हा एक पूर्ण भाग तो रेखांकित करायचा आहे। मग तो रेखांकित करण्यासाठी काय करणार आहोत आपण, ह्या रेषांच्या विरुद्ध रेषा आखून तो भाग जो 2 भाग आहे तो
रेखांकित करायचं आहे. म्हणजेच पहा यातले हे असे दोन भाग रेखांकित करणार आहे मी आणि ते पूर्ण रेखांकित करायचे आहेत. म्हणून पहिल्या रेषा त्याच्या विरुद्ध रेषा घेऊन म्हणजे उलट्या पद्धतीनं त्या रेषा मारायच्या आहेत आणि त्या आकृतीचा 2/3 भाग जो दुसरा अपूर्णांक दिलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी रेखांकित करायचा आहे. अशा पद्धतीनं आपण काय केलेलं आहे ही जी आकृती होती या आकृतीमध्ये हे दोन्ही अपूर्णांक या ठिकाणी दाखवलेले आहेत. म्हणजे सुरुवातीचा 4/7 होता. म्हणजे एका आकृतीचे आयताचे 7 भाग केले. 7 भागापैकी 4 भाग रंगवले आणि नंतर काय केलं त्याच आकृतीचे 2/3 भाग करण्यासाठी त्या आकृतीचे आडव्या रेषा मारून 3 भाग केले सारखे आणि 3 भागापैकी पुन्हा 2 भाग रंगवण्यासाठी पहिल्या तिरप्या रेषांच्या विरुद्ध रेषांचा वापर करून पुन्हा 2 जे आयत होते असे उभे आडवे ते रंगवलेले आहेत. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं की आता ह्या संपूर्ण एकाच आयताचे किती एकूण भाग झाले ते आपण आता पाहू. पहा 1 2 3 म्हणजे हे 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 3 7 21 म्हणजे एकूण भाग किती झालेले आहेत 21 झालेले आहेत. आणि ह्या 21 भागांपैकी आता आपल्याला काय दिसतंय की या संपूर्ण भागामध्ये या संपूर्ण आकृतीमध्ये काही जे आयत आहेत काही जे छोटे छोटे तयार झालेले आयत आहेत ते कसे दिसतात आपल्याला की ते दोनदा रंगवलेले दिसतात. मग दोनदा रेखांकित झालेले भाग किती आहेत 1 2 3 4 5 6 7 आणि 8 म्हणजे 8 भाग हे दोनदा रेखांकित झालेले आहेत. म्हणजे 21 भागापैकी दोनदा रेखांकित केलेला भाग हा 8 आहे. म्हणजे आपल्याला 8/21 असा हा नवीन अपूर्णांक मिळालेला आहे. आणि हा मिळालेला नवीन अपूर्णांक म्हणजे काय तर या दोन्हीही अपूर्णांकांचा गुणाकार होईल. मग आता हा गुणाकार नेमका कसा आलेला आहे तर पहा इथं अंशस्थानी 8 आले. 8 आले म्हणजे ते कसे मिळाले अंशांचा काय केलेला दिसतो आपल्याला या ठिकाणी गुणाकार केलाय 4 दुने 8 आणि छेदाछेदांचा सुद्धा काय केलेला आहे गुणाकार केलेला आहे 7×21 म्हणजे आकृतीच्या सहाय्याने आपल्याला जे उत्तर मिळालं तेच उत्तर काढण्यासाठी आपण याच्यातून नवीन नियम लक्षात घ्यायचा आहे. आणि तो नियम काय लक्षात घ्यायचा अपूर्णांकांचा गुणाकार करणे म्हणजेच अंशाला अंशाने गुणणे आणि छेदाला छेदाने गुणणे म्हणजेच त्या दोन अपूर्णांकांचा गुणाकार येतो हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे ज्यावेळी आपल्याला अपूर्णांकांचा गुणाकार करा असे उदाहरण येतात त्यावेळी आपण प्रत्येक वेळी आकृत्या घ्यायच्या काढायच्या मग त्याचा रेखांकित भाग करायचा. अशी क्रिया करायला आपल्याला खूप वेळ लागतो. म्हणून या ठिकाणी नियम काय वापरायचा की अंशाने अंशाला गुणणे आणि छेदाला छेदाने गुणणे. येते का लक्षात सगळ्यांना समजलं आकृतीच्या सहाय्याने. मग अशा पद्धतीनं आता आपण आणखी काही उदाहरणं या ठिकाणी अभ्यासणार आहोत. गुणाकाराची उदाहरणं पहा. उदाहरणार्थ मी उदाहरण घेतलेलं आहे गुणाकार करा अपूर्णांकांचा गुणाकार करा. मग पहिलं उदाहरण आहे 3/5 गुणिले 2/9. मग हा गुणाकार करण्यासाठी पहिली स्टेप कशी करायची आहे अंशाने अंशाला गुणायचं छेदाने छेदाला गुणायचं. आता ह्या गुणाकारामध्ये काय लक्षात ठेवायचं की अंशस्थानी आणि छेदस्थानी अशा संख्या पाहिजे की त्या एकमेकांच्या पाड्यातल्या आहेत एकाच पाड्यातल्या आहेत आणि एकाच पाड्यातल्या जर असेल तर त्याला संक्षिप्त रूपामध्ये रूपांतर करायचं असतं. आता या संख्यांमध्ये जर पाहिलं तर 3च्या पाड्यात 9 आहे हे ना. मग आपण काय करायचं या 3 ने या 9 ला म्हणजे अंशस्थानच्या संख्येनं छेदस्थानच्या संख्येला काट मारायची. काट मारून मग पुन्हा त्याचा जो भागाकार येईल तो त्या ठिकाणी मांडायचा असतो. म्हणजे 3 1 3 3 3 9. आता इथं 2 आहे 2च्या पाड्यात 5 आहेत का नाही. 2च्या पाड्यात 3 आहेत का नाही. मग अशा वेळी पुढची क्रिया काय होणार आहे अंशाने अंशाला गुणायचं 2 1 2 छेदाने छेदाला गुणायचं 5×3 = 15. म्हणजे या अपूर्णांकाचं उत्तर आपल्याला किती मिळालेलं आहे 2/15. आणखी दुसरं उदाहरण पाहू. समजा पहा 7/8 गुणिले 5/11. आता याची पहिली स्टेप हा गुणाकार करण्यासाठी काय करणार आपण
अंशाने अंशाला गुणू 7 गुणिले 5 छेदस्थानी छेदाने छेदाला गुणायचं 8 गुणिले 11. आता ह्या संख्यांकडे जर पाहिलं तर 5 च्या पाड्यात 8 किंवा 11 आहेत का? नाही. 7 च्या पाड्यात 8 किंवा 11 आहेत का? नाही. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला अतिसंक्षिप्त रूप काही देता येत नाही. मग अशा वेळी काय करायचं? डायरेक्ट गुणाकार करायचा. 7 35 11 8 88. म्हणजे ह्या अपूर्णांकांचा गुणाकार आपल्याला किती मिळाला? 35/88. त्यानंतर आणखी एक उदाहरण पाहू आपण. उदाहरणार्थ 6/13 गुणिले 10 असं उदाहरण आपल्याला आहे. मग या उदाहरणामध्ये काय लक्षात येते आपल्या की इथं हा अपूर्णांक आहे 6/13 आणि 10 हा काय दिसतोय? पूर्णांक आहे. मग पूर्णांक संख्या म्हणजे काय असतात की त्याला छेद काहीच नसतो. परंतु आता इथं अपूर्णांकाला या पूर्णांकाने गुणायचं आहे, म्हणून आपण कोणतीही पूर्णांक संख्या असेल तर तिचा छेद हा 1 असतो. हा नियम आपण मागील तासामध्ये अभ्यासलेला आहे. म्हणजे 10 ला छेद काहीच नाही दिला म्हणजे त्या ठिकाणी आपण छेद किती घ्यायचा असतो? 1 घ्यायचा असतो. म्हणजे आता काय करायचंय? 6/13 ला आपल्याला 10/1 ने गुणायचं आहे. म्हणजेच आता या ठिकाणी गुणाकार करण्यासाठी काय करणार आपण? अंशाने अंशाला गुणायचं. 6 गुणिले 10 छेद 13 गुणिले 1. आता या ठिकाणी आपल्याला अतिसंक्षिप्त रूप देता येतं का पाहायचं आधी. 6 च्या पाड्यात 13 नाही किंवा 10 आणि 13 यांना सुद्धा अतिसंक्षिप्त रूप देता येणार नाहीये. म्हणून डायरेक्ट काय करायचं? अंशाने अंशाला गुणायचं. 6 10 60 आणि 13 13. म्हणजे त्याचं उत्तर किती आलेलं आहे? 60/13. आता हा अंश अधिक अपूर्णांक आलेला आहे, अंश मोठा आलेला आहे. मग त्याचं पुन्हा पूर्णांकामध्ये सुद्धा पूर्णांकित अपूर्णांकामध्ये सुद्धा आपण रूपांतर केलं तरी चालतं. मग आता 13 चा पाडा म्हणायचं. 13 13 13 2 26 13 3 39 13 4 52 13 5 65. आता 65 ही संख्या 60 ला मोठी होते म्हणून भाग कितीचा बसेल? 13 4 52. मग 60 मधून 52 वजा केले. 60 मधून 52 वजा केल्यावर किती येतात? बाकी उरते 8 आणि छेद जसाची तसा. म्हणजे 60/13 याचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात केल्यानंतर किती मिळते? 4.8/13. म्हणजे अशा पद्धतीनं गुणाकार करताना अंशाने अंशाला गुणायचं आणि छेदाला छेदाने गुणायचं. आणि गुणाकार डायरेक्ट करण्याऐवजी आधी जर त्या अंश आणि छेद यांना जर अतिसंक्षिप्त रूप देता येत असेल तर ते रूप देऊन नंतर मग गुणाकाराचं उत्तर काढायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला शाब्दिक उदाहरणं सुद्धा विचारली जातात. आता ही शाब्दिक उदाहरणं कशा पद्धतीने असतात? उदाहरणार्थ पहा. रामांकडं 9/21 एकर जमीन आहे. रामांकडं 9/21 एकर एवढी जमीन आहे आणि या जमिनीचा 3/7 भागामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? गहू पेरलेला आहे. 9/21 एकर जमीन आहे आणि त्या जमिनीमध्ये 3/7 भागात काय केलेलं आहे? गहू पेरलेला आहे. तर त्यांनी किती भागामध्ये गहू पेरला? मग पहा आता 9/21 या इतक्या एकर जमिनीचा 3/7 भाग आपण काढायचा आहे. 3/7 भागात काय केलेलं आहे? त्यांनी गहू पेरलेला आहे. मग 9/21 चा 3/7 भाग काढण्यासाठी काय करायचं आहे? या दोन्ही अपूर्णांकांचा गुणाकार करायचा. मग गुणाकार करताना काय करायचे? अंशाने अंशाला गुणायचे, छेदाने छेदाला गुणायचे. मग या ठिकाणी अतिसंक्षिप्त रूप देता येतं का काय ते पाहायचं. आता इथं 3 आहे, इथे 21 आहे. मग 3 च्या पाड्यात 21 आहे. 3 1 3 3 7 21. म्हणजे इथं अतिसंक्षिप्त रूप दिलेलं आहे. आणि मग अंशाने अंशाला गुणलं 9 1 9 7 7 49. म्हणजे 9/49 एवढ्या भागामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? गहू पेरलेला आहे. किंवा काही वेळेस आता इथं अपूर्णांक न देता असं सुद्धा उदाहरण देतात. पहा उदाहरणार्थ सर्जेरावांकडं 27 एकर जमीन आहे आणि त्या जमिनीपैकी
2/9 भाग किंवा 2/9 एकर जमिनीमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, फळबाग तयार केलेली आहे. म्हणजे 27 एकर जमिनीचा 2/9 भाग हा फळबागेचा आहे. तर 2/9 म्हणजे किती एकर जमिनीमध्ये त्यांनी फळबाग केलेली आहे. मग या ठिकाणी काय करायचं, जमीन किती एकूण 27 एकर आहे आणि 27 एकरचा म्हणजेच काय, त्या ठिकाणी क्रिया कोणती असते, गुणिले असते आणि त्याचा 2/9 भाग हा कशाचा आहे, फळबागेचा आहे. मग या ठिकाणी हा पूर्णांक आहे, हा पूर्णांक आहे. मग या पूर्णांकाला काय करायचं आहे, छेद काहीच नाही म्हणून 1 लिहायचं आहे आणि मग प्रत्यक्ष गुणाकार करायचा आहे. 27/1 ला काय करायचं आहे, 2/9 ने गुणायचं आहे. मग पहा, मांडणी करू, अंश आणि अंशाला गुणायचं, छेदाने छेदाला गुणायचं. आता याच्यामध्ये अंश आणि छेद यांना भाग देऊन अतिसंक्षिप्त रूप मिळतं का काय ते आधी पाहायचं आहे. मग पहा, या ठिकाणी 9 आहे, या ठिकाणी 27 आहे. 2 आहे पण 2च्या पाड्यात 9 नाहीये म्हणून 9 ने 27 ला भाग देता येईल आपल्याला. 9 × 9 आणि 9 किती 27, 9×3 27. अंश स्थानी काय आले, 3 आणि 2, 3 दुने 6, 1 गुणिले 1, 1 1 1 म्हणजे 6/1 म्हणजे काय, 6 एकर जमिनीमध्ये काय आहे, सर्जेरावांनी लावलेली फळबाग आहे. म्हणजे तशा पद्धतीनं संपूर्ण जमीन 27 एकर होती आणि 27 एकर जमिनीचा 2/9 भाग हा फळबागेचा होता. व 2/9 भाग म्हणजे किती एकर ते आपल्याला काढण्यासाठी या ठिकाणी 27 ला 2/9 ने गुणलेला आहे आणि गुणाकार करताना अतिसंक्षिप्त रूप देऊन आपण उत्तर काढलं तर 2/9 म्हणजे 6 एकर जागेमध्ये फळबाग सर्जेरावांनी तयार केलेली होती, असे या ठिकाणी आपल्या लक्षात आपण घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं गुणाकार करण्याची जी क्रिया आहे ती क्रिया अत्यंत सोप्या पद्धतीनं या ठिकाणी आपण लक्षात घेतलेली आहे. आता यामध्ये पहा, आणखी काही गुणाकाराची उदाहरणं आहेत. उदाहरणार्थ 7/11 गुणिले 11/7. आता हा गुणाकार करायचा आहे. या गुणाकारामध्ये पहा, 7/11 या संख्येला काय करायचंय, 11/7 ने गुणायचे. म्हणजे अंशाने अंशाला गुणायचे, छेदाने छेदाला गुणायचे. मग आपण हा गुणाकार करू. आता या गुणाकारामध्ये काय दिसते, अंशस्थानी 7 आहे, छेदस्थानी 7 आहे. 7 × 7, 7 × 7. इथं अंशस्थानी 11 आहे, छेदस्थानी 11 आहे. 11 × 11, 11 × 11. म्हणजे डायरेक्ट काय केलं आपण, या ठिकाणी अतिसंक्षिप्त रूप दिलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला आता अंशस्थानी कोणत्या संख्या मिळाल्या, 1 आणि 1. 1 गुणिले 1 चा गुणाकार किती, 1 1 1. आणि छेदस्थानी सुद्धा 1 गुणिले 1 1 1. म्हणजे 1/1 म्हणजे त्याचं उत्तर काय आलेलं आहे, 1 आलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं काही संख्यांचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार आपल्याला 1 असाही मिळू शकतो. समजा उदाहरणार्थ आणखी काही उदाहरण आपल्याला विचारतात की 15चा 2/5 भाग काढा. पहा, आता तोंडी उदाहरण दिलेलं आहे आपल्याला, 15चा 2/5 भाग. मग 15चा म्हटलं की काय करायचं, गुणिलेचं चिन्ह मांडायचं. 15चा 2/5 भाग म्हणजेच या 15 संख्येला 2/5 ने गुणायचं आहे. मग हा गुणाकार करताना 15ला छेद काहीच नाही म्हणून 1 घ्यायचा आणि मग अंशाने अंशाला गुणायचं, छेदाने छेदाला गुणायचं. मग हा गुणाकार करताना अतिसंक्षिप्त रूप देता येतं का काय ते पाहायचं. 5 आहे, इथं 15 आहे, 5च्या पाड्यात 15 आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला भाग देता येईल. 5 1 5, 5×3 15 आणि मग अंशाने अंशाला गुणलं, 3 दुने 6, 1 1 1. 6/1 म्हणजेच काय, 6. म्हणजे अपूर्णांकाचा गुणाकार करताना आपल्याला मिळणारे जे उत्तर आहे ते पूर्णांकामध्ये सुद्धा मिळू शकतो किंवा अपूर्णांकामध्ये सुद्धा मिळू शकतो. अशा पद्धतीनं या गुणाकारामध्ये, आता ह्या गुणाकारामध्ये आपल्याला उत्तर किती मिळालं, 6 मिळालं. परंतु या गुणाकारामध्ये उत्तर किती मिळालेलं आहे, 1 मिळालेलं आहे. मग आणखी कोणत्या संख्यांचं उत्तर 1 येईल, तर पहा आणखी एक यामध्ये आपण दुसरं उदाहरण घेऊ. उदाहरणार्थ 13/17 गुणिले 17/13 हे उदाहरण आहे. या उदाहरणामध्ये पहा, 13/17 ला या 17/13 ने गुणायचं, म्हणजे अंशाने अंशाला गुणायचं आणि छेदाने छेदाला गुणायचे.
आता या गुणाकारामध्ये अंशस्थानी आणि छेदस्थानी जर काटाकाटी करता येत असेल तर करायची. म्हणजेच काय 17 एक 17, 17 एक 17, 13 एक 13, 13 एक 13, 1 1 1, 1 1 1. म्हणजेच 1/1 म्हणजेच काय उत्तर किती मिळालेलं आहे? 1 हे उत्तर मिळालेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काय लक्षात येतं की या काही अपूर्णांकांचा गुणाकार करताना त्याचं उत्तर 1 आलेलं आहे. म्हणजे ह्या उदाहरणाचं उत्तर 1 आलं, ह्या उदाहरणाचं उत्तर 1 आलं. मग एक गुणाकार येणं म्हणजेच काय? जेव्हा दोन अपूर्णांकांचा गुणाकार 1 येतो, जेव्हा दोन अपूर्णांकांचा गुणाकार 1 येतो तेव्हा त्या दोन्ही संख्या परस्परांच्या गुणाकार व्यस्त संख्या असतात असं आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे 7/11 ची गुणाकार व्यस्त संख्या कोणती? पहा 7/11 ची गुणाकार व्यस्त संख्या 11/7 किंवा 13/17 ची गुणाकार व्यस्त संख्या कोणती? 17/13 किंवा 17/13 ची गुणाकार व्यस्त संख्या कोणती? 13/17. अशा पद्धतीने गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय? तर दिलेला जो अपूर्णांक आहे त्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद यांची काय करायची आहे? अदला बदल करायची आहे. उदाहरणार्थ 5/9 हा अपूर्णांक आहे. मग ह्या 5/9 ची गुणाकार व्यस्त संख्या काय येणार आहे? 9/5 किंवा 10 ही संख्या आहे. मग या 10 या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या कोणती असा जर प्रश्न विचारला तर मग याचं उत्तर काय सांगणार आपण? आता हा 10 हा काय आहे? पूर्णांक आहे. मग पूर्णांक असेल तर त्याचा छेद किती मांडायचा असतो? 1 मांडायचा असतो. मग 10/1 म्हणजेच काय? तर त्याची गुणाकार व्यस्त संख्या 1/10 अशा पद्धतीने आपण सांगायची असते. समजा 17/19 या ही संख्या आहे, हिचा गुणाकार व्यस्त काढा तर आपण काय लिहायचं? मग फक्त अंश आणि छेद यांची अदलाबदल करायची. 19/17 अशा पद्धतीने संख्येचे गुणाकार व्यस्त म्हणजेच काय? तर ज्या दोन अपूर्णांकांचा गुणाकार 1 येतो त्या संख्या किंवा ते अपूर्णांक परस्परांचे गुणाकार व्यस्त असतात असं आपण लक्षात घ्यायचं आहे. मग 1 या संख्येचा गुणाकार व्यस्त संख्या सांगा. आता 1 हा पूर्णांक आहे, त्याला छेद काहीच नाही म्हणजे 1 येणार. मग 1/1 चा जर गुणाकार व्यस्त केला तर काय येणार आहे? 1/1 येणार. मग 1/1 म्हणजे काय? 1. म्हणजे 1 या संख्येचा गुणाकार व्यस्त किती येतो? 1 येतो. किंवा 0 विचारलं, शून्याचा गुणाकार व्यस्त संख्या लिहा असं जर विचारलं तर शून्याला गुणाकार व्यस्त नसतो. कारण का? तर कोणत्याही संख्येने किंवा कोणत्याही संख्येला जर शून्याने गुणलं तर गुणाकार शून्यच येतो. म्हणून 0 या संख्येला गुणाकार व्यस्त नाही हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. अशा पद्धतीने या गुणाकार व्यस्ताचाच वापर करून आपण आता काय करणार आहोत? अपूर्णांकांचा भागाकार अभ्यासणार आहोत. हा पहा, उदाहरणार्थ एक भाकरी आहे आणि ही एक भाकरी काय करायची आहे आपल्याला? प्रत्येकाला पाव भाकरी वाटप करायची आहे. तर ही एक भाकरी किती जणांना पुरेल? मग प्रत्येकाला पाव भाकरी वाटप होण्यासाठी काय करायचे? या एका भाकरीचे भाग करायचे. मग हा एक भाग म्हणजेच काय झाला? पाव भाग झालेला आहे. मग असा प्रत्येकाला जर पाव पाव भाग दिला तर ही भाकरी किती जणांना पुरणार आहे? मग एक भाकरी 4 जणांना पुरणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काय दिसते की संपूर्ण एक भाकरी होती आणि त्या भाकरीचा पाव भाग काय केलेला आहे? वाटप केलेला आहे. वाटप करणे म्हणजे काय? भागाकार करणे. मग एक भाकरी प्रत्येकाला पाव या प्रमाणात वाटली तर ती किती जणांना पुरणार आहे? 4 जणांना ती पुरणार आहे. म्हणजे 4 जणांमध्ये ती वाटप होणार आहे. त्या पद्धतीने समजा हे 6 सफरचंद आहेत पहा. 1 2 3 4 5 आणि 6. आता हे 6 सफरचंद आहेत. मग हे 6 सफरचंद काय करायचे? आपल्याला प्रत्येकाला 1.5 या पद्धतीने वाटायचं. मग प्रत्येकाला 1.5 या पद्धतीने वाटला तर तो कसा मिळणार आहे? उदाहरणार्थ पहा, आता प्रत्येकाला 1 1 1 1 म्हणजे असे हे 1 1 काय केलेलं आहे? 4 जणांना वाटलेला आहे. आणि उरलेले जे 2 आहेत त्याचे काय करणार? असे अर्धे भाग करणार. म्हणजेच यातला अर्धा भाग काय होणार आहे? पहिल्याला दिला जाणार आहे. हा अर्धा भाग काय होणार आहे? दुसऱ्याला दिला जाणार आहे. हा अर्धा भाग काय होणार आहे? तिसऱ्याला दिला जाणार आहे. आणि हा अर्धा भाग काय होणार आहे? चौथ्याला दिला जाणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने 6 सफरचंदांची वाटणी
जर आपल्याला करायची असेल तर प्रत्येकाला 1.5 याप्रमाणे आपल्याला वाटायचं आहे आणि तो वाटल्यानंतर किती जणांना पुरणार आहे 1 2 3 4 जणांना पुरणार आहे म्हणजे याचा अर्थ काय तर सफरचंद किती होते 6 होते आणि प्रत्येकाला किती मिळालेला आहे 1.5 वाटायचा आहे आपल्याला मग 1.5 जर वाटलं तर तो 4 जणांना पुरणार आहे मग 1.5 म्हणजे त्याचा अर्थ काय 1.5 हा काय आहे पूर्ण किंवा अपूर्ण काय मग 1.5 1 आणि अर्धा याचं जर अंश अधिक मध्ये रूपांतर केलं तर 1 म्हणजे पूर्ण संख्या आणि छेद यांचा काय करायचा आहे गुणाकार करायचा त्यात अंश मिळवायचा आणि छेद जसाची तसा म्हणजे बे एक बे बेने 3 3/2 म्हणजे 1.5 म्हणजेच काय 3/2 एवढा भाग प्रत्येकाला वाटायचा आहे मग वाटणी करणे म्हणजेच काय भागिले करणे मग उत्तर आपल्याला किती मिळालेलं आहे 4 मिळालेलं आहे मग हे जे 4 उत्तर आलेलं आहे ते कशा पद्धतीने आलेलं आहे तर याच्यामध्ये पहा किंवा हे जे दोन्ही उदाहरण आहेत आता हे पहिलं उत्तर आपण काढलं तर 4 जणांना पुरणार आहे म्हणजेच काय हे उत्तर काढण्यासाठी काय केले हा जो 1 आहे 1 म्हणजे 1/1 आणि भागिले करायचे म्हणजेच काय करायचे गुणिले करायचे आणि 1/4 जी संख्या आहे तिचा गुणाकार व्यस्त घ्यायचा म्हणजे 4/1 गुणाकार व्यस्त म्हणजेच काय फक्त अंश आणि छेद यांची अदलाबदल करायची आणि मग अंशाने अंशाला गुणलं 1 गुणिले 4 1 1 1 4 1 4 आणि 1 1 1 म्हणजे 4 जणांना काय होणार आहे ती एक भाकरी पुरणार आहे मग त्या पद्धतीने हे सफरचंद 6 आहे 6 सफरचंद काय केलेले आहेत आपण 1.5 याप्रमाणे प्रत्येकाला वाटणी केलेली आहे मग वाटणी केली तर 4 जणांना पुरणार आहे मग हे उत्तर काढण्यासाठी काय करायचं आहे 6 भागिलेच्या विरुद्ध गुणिले आणि हा जो 3/2 आहे 3/2 चा गुणाकार व्यस्त करायचा 2/3 घ्यायचा आणि 6 ला छेद काहीच नाही म्हणून 1 करायचा या ठिकाणी 3 ने ह्या 6 ला भाग जातो अतिसंक्षिप्त रूप द्यायचं 3 1 3 3 2 6 अंशाने अंशाला गुणलं 2 2 4 आणि 1 1 1 4/1 म्हणजेच काय 4 अशा पद्धतीनं अपूर्णांकांचा भागाकार करणे म्हणजेच काय तर पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाने भागणे म्हणजेच पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे होईल म्हणजे भागिलेचे गुणिले करायचे आणि दुसरा जो अपूर्णांक आहे त्याचा गुणाकार व्यस्त करायचा आणि गुणाकार क्रिया आपण यापूर्वी अभ्यासलेली आहे आणि अंशाने अंशाला गुणायचं छेदाने छेदाला गुणायचं अतिसंक्षिप्त रूप देता येत असेल तर द्यायचं आणि मग त्याचं उत्तर काढायचं अशा पद्धतीने भागाकार करण्याचा हा नियम या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचा आहे उदाहरणार्थ पहा 6/9 भागिले 1/5 हा भागाकार करायचा आहे मग हा भागाकार करण्यासाठी मी काय करणार आहे पहिला जो अपूर्णांक आहे तो जसाची तसा घेणार आहे 6/9 भागिले करणे म्हणजे गुणिले करायचे आणि गुणिले केव्हा करायचे हा जो 1/5 आहे याचा गुणाकार व्यस्त घ्यायचा 5/1 मग अंशाने अंशाला गुणलं 6 गुणिले 5 9 गुणिले 1 मग हा गुणाकार केला आता ह्या गुणाकारामध्ये 6 आणि 9 ह्या ज्या संख्या आहेत ह्या काय आहेत एकाच संख्येतल्या पाड्या आहेत 3च्या पाड्याच्या दोन्ही संख्या आहेत मग याला आपण काय करणार आहोत अतिसंक्षिप्त रूप देण्यासाठी दोन्ही संख्यांना 3 ने भाग द्यायचा आहे 3 किती 6 3 2 6 3 किती 9 3 त्रिक 9 म्हणजेच काय होणार आहे अंशाने अंशाला गुणलं 2 पंचे 10 छेदाने छेदाला गुणलं 3 1 3 म्हणजे अशा पद्धतीनं या दोन अपूर्णांकांचा भागाकार करताना अतिसंक्षिप्त रूप देऊनच मग उत्तर आपण काढायचं आहे त्याच्यानंतर आणखी आपल्याला या ठिकाणी उदाहरण आपण पाहतोय उदाहरण घेतले 7/11 भागिले 9 मग पहा आता ह्या 7/11 ला 9 ने भागायचं आहे मग 9 हा काय आहे पूर्णांक आहे मग ज्यावेळेस पूर्णांक असतो त्यावेळेस त्या संख्येचा छेद किती घ्यायचा 1 घ्यायचा म्हणजे 7/11 भागिलेचे गुणिले करायचे आणि 9/1 चा गुणाकार व्यस्त 1/9 घ्यायचा अंशाने अंशाला गुणायचं छेदाने छेदाला गुणायचं गुणाकार येणार 7 गुणिले 1 7 1 7 11 9 99 म्हणजे या भागाकाराचे उत्तर आपल्याला किती मिळालेलं आहे 7/99 मिळालेलं आहे अशा पद्धतीने भागाकार करणे म्हणजेच काय तर पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येला भागणे म्हणजे पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येचा गुणाकार व्यस्ताने गुणणे हा भागाकाराचा नियम आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे आता आपल्याला यामध्ये शाब्दिक उदाहरण सुद्धा विचारतात मग पहा उदाहरणार्थ स्वच्छता अभियान होतं आणि स्वच्छता अभियानामध्ये जे विद्यार्थी होते जवळजवळ 420 विद्यार्थ्यांनी
भाग घेतलेला होता स्वच्छता करण्यासाठी आणि एक सेवाग्राम नावाची संस्था होती आणि त्या संस्थेचा 42/75 एवढा भाग काय केलेला आहे विद्यार्थ्यांनी स्वच्छ केलेला आहे। सेवाग्राम या संस्थेचा 42/75 एवढा भाग काय केलेला आहे स्वच्छ केलेला आहे। तर विद्यार्थ्यांनी एकूण किती भाग स्वच्छ केलेला आहे मग पहा आपल्याला काय करायचं आहे 42/75 म्हणजे 75 भागांपैकी 42 भाग पहा 75 भागांपैकी 42 भाग हा 400 विद्यार्थ्यांनी स्वच्छ केलेला आहे। म्हणजे प्रत्येकाने किती भाग स्वच्छ केलेला आहे मग तो काढण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याचा भाग काढण्यासाठी मग 420 एकूण विद्यार्थी होते म्हणून 42/75 या संख्येला काय करायचं आहे 420 ने भागायचं आहे। मग हा भागाकार करायचा म्हणजेच काय करायचं 42/75 भागिलेचे गुणिले आणि याचा गुणाकार व्यस्त 1/420। आता या संख्येकडे पाहिलं तर अंश आणि छेद यांचं निरीक्षण करा 42 × 42 42 × 42 42 0 0 म्हणजे अति संक्षिप्त रूप दिलेलं आहे 1 1 1 75 आहे 750 म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यानं स्वच्छ केलेला जो भाग होता तो 1/750 एवढा भाग प्रत्येकाने स्वच्छ केलेला होता। म्हणजे अशा पद्धतीनं पूर्णांकाला जर अपूर्णांकाने भागलं तरी सुद्धा आपला जो नियम आहे तो नियम वापरायचा आणि 42 आणि 420 या दोन्हीही एकाच पाड्यातल्या 42च्या पाड्यातल्या संख्या आहेत म्हणून 42 1 42 42 आहे 420 अति संक्षिप्त रूप देऊन आपण उत्तर काढलेलं आहे। म्हणजे शाब्दिक जरी उदाहरण असलं तर त्या उदाहरणाची भाषा नीट समजून घ्यायची आहे आणि अपूर्णांकाला या पूर्णांकाने भागायचं आहे आणि उत्तर काढायचं आहे। तर अशा पद्धतीनं आज आपण या भागामध्ये गुणाकार भागाकार आणि गुणाकार व्यस्त यांचा जो अभ्यास आहे तो पाहिलेला आहे। आणखी तुम्ही गुणाकार भागाकाराची उदाहरणं आपल्या पाठ्यपुस्तकातून अभ्यासायची आहेत आणि या ठिकाणी आपण थांबतोय। धन्यवाद।